विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टार्गेट ना 100 पर्सेंटाईलचंच ठेवायचं आहे. मला जरा सुद्धा कमी मार्क नको आहेत. पैकीच्या पैकी मार्क पाडायचे आहेत. एवढं मोठं टार्गेट आपण ठेवलंय. या पुढच्या वर्षीला जी सीईटी एक्झाम होणार आहे ना, सगळ्यांना चांगले मार्क मिळणार आहेत. कारण मी आहे ना तुमच्या बरोबर. बघा, चांगले मार्क पाहिजेत ना, मग एक स्ट्रॅटेजी पाहिजे. अभ्यास कसा करायचा हे अगोदर कळालं पाहिजे. अरे पण सगळ्यात महत्वाचं ज्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, ते काय तुम्हाला सांगेन. पण त्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. हे सांगावं लागतं YouTubeवर बरं का, लक्षात घ्या. सांगावंच लागतं, YouTubeचं अल्गोरिदमच तसं आहे. मेन मुद्द्याकडे येऊया आपण आता. चांगले मार्क पाहिजेत. अभ्यास खूप करायची माझी तयारी आहे. अरे पण सीईटीत येतात कुठले प्रश्न हे अगोदर समजून घ्या ना. सोर्स ऑफ क्वेशन. मेन माझ्या व्हिडिओचा पॉइंट तोच आहे. सोर्स ऑफ क्वेशन म्हणूया आपण. क्वेशन पेपर सोर्स. मी तुम्हाला सांगू का, की बोर्डच्या एक्झाममध्ये लक्षात घ्या, पी-वाय-क्यूज करायचे. तेच प्रश्न रिपीट होतात. नवीन प्रश्न येतच नाहीत. सिलेबस सेम आहे. टॉपिक तोच आहे. आय-एम-पी क्वेशन ठरलेले आहेत. तेच विचारले पाहिजेत. पेपर सेटर ऑब्व्हियसली तेच घेणार आहेत. पण सीईटीचं 2018 पर्यंत ना काही क्लिअर नव्हतं. ऑफलाईन एक्झाम व्हायच्या. पेपर झाला, की क्वेशन पेपर काढून घेतला जायचा आणि एकदा का पेपर तुमच्यातून काढून घेतला, तर काय आठवतंय कुठले प्रश्न आले होते, कुठले नव्हते. त्याच्यामुळे 2018 पर्यंत मी तुम्हाला सांगतो, विद्याभारती पब्लिकेशन, दिनेश पब्लिकेशन हे एक वेगळं पब्लिकेशन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अरिहंत पब्लिकेशन. अरे किती नाव आहेत. 10-15 वेगवेगळ्या पब्लिकेशनचे बुक्स होते आणि त्यातले क्वेश्चन्स करावे लागत होते. पण आता तसं नाहीये. पण मी तुम्हाला सांगू का, गेले 2 वर्ष पुन्हा जेईई लेव्हलचे क्वेश्चन्स येतायत. मग पुन्हा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. टेक्स्ट मधले क्वेश्चन अजून झालेले नाहीयेत. मग हे जेईईचे केव्हा होणार असा प्रश्न येतोय. मग या व्हिडिओमध्ये थोडक्यात काही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. इथं लक्ष द्या व्यवस्थित. हा जो क्वेश्चन आहे ना, पहिली गोष्ट जेईई मेन्स 2023 ला आलाय. सीईटीत पण कदाचित आला असेल, नसेल तर येईल लक्षात घ्या. पण तुम्ही हे ऑब्झर्व्ह केलं का? 1989 चा क्वेश्चन जरा बघा बघू. टॅन 9 इथं पण टॅन. मायनस टॅन 27 इथं पण आहे. त्याच्यानंतर टॅन 63 इथं पण आहे. प्लस, प्लस. आपल्या क्रॅश कोर्समध्ये हा क्वेश्चन मी व्यवस्थित सॉल्व्ह करून दिलाय. क्रॅश कोर्सच्या मुलांचे मेसेज येतायत. ऑफलाईनची मुलं पण मला सांगतायत, की कॉन्फिडन्स एवढा वाढलाय ना, की ट्रिग्नोमेट्री मधलं काहीही द्या. काहीही द्या. जमतायत प्रॉब्लेम. जमतायत. तुम्हाला सांगू का? साधं आहे. या टॅनचं कॉट जर करायचं म्हणलं, तर कॉट 9 येईल. मग टॅन 9 जवळ ते कॉट 9 लिहा. टॅनला साइन अपॉन कॉस, कॉटला कॉस अपॉन साइन, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पण गंमत सांगू का? इथं एक टर्म मिळणार आहे साइन 18. येणार आहे ती. मग त्याची व्हॅल्यू माहिती पाहिजे. √5 - 1/4 आणि सांगतो परत साइन 18, कॉस 18, साइन 36, कॉस 36, पुन्हा 72 या सगळ्या व्हॅल्यू टॅन पाय/8 आपल्या पुस्तकातल्या आहेत. म्हणजे जेईचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तुम्ही पाठीमागचे पी-वाय-क्यूज पण बघा, जे आपल्या सिलेबसवरती बेस्ड आहे ते. मी आहे ना तुमच्यासाठी. मी घेतो ना तुमच्यासाठी सगळं करून. आपल्या क्रॅश कोर्समध्ये सगळं छानच सुरू आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय, क्रॅश कोर्स घ्यायचाच आहे तुम्हाला. म्हणजे तुमच्या मनात इच्छा आहे, पण काही डाउट आहे. मी तुम्हाला गंमत सांगू का? बघा हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कॉल करा. डाउट्स तुमचे विचारा. एका पालकाने मला फोन केला बरं का आणि त्यांच्या मुलाने मला अगोदर सांगितलं पप्पांना बोलायचंय. मी म्हटलं, "ठीक आहे, बोलतो मी हां." पलीकडनं आवाज आला, "ह्यो काय विषय आहे? काय भानगड आहे? काय चाललंय तुमचं?" म्हणजे पालक त्यांना माहितीच नव्हतं काय आहे ते. तर मी शांतपणे त्यांना समजावून सांगितलं. त्या पालकांना ना बऱ्याचशा गोष्टी क्लिअरच नव्हत्या. मी विचारलं, "मुलगा कोणत्या एक्झामची तयारी करतोय?" ते माझ्यासमोरच म्हणजे फोनवरच मुलाला विचारलं, "ए बाबा कुठल्या एक्झामची तयारी करतोयस तू?" म्हणजे पालकांना कन्व्हिन्स करणं अवघड आहे. पण बाळांनो सांगू का, तुम्ही फक्त अभ्यास करा रे. प्रचंड कष्ट घ्या. तुमचे पालक स्वतःहून तुम्हाला मागेल ती गोष्ट देतील अभ्यासाशी रिलेटेड. ओके. बरं म्हणजे आता हे कळालं. हा प्रश्न जेईई मध्ये आलाय. आपल्या क्रॅश कोर्समध्ये आपण त्या टाइपचे प्रश्न घेतोय, की जे जेईई मधले असतील आणि सिलेबसशी इन्क्लुडेड आहेत तसे. सेम रिपीट होतोय. पण एक उदाहरण नाही रे, मला तास 2 तासाचं लेक्चर तयार करावं लागेल. आता इथं बघा, शांतपणे पहिला टेक्स्ट बुककडे जाऊया आपल्या. ही प्रॉपर्टी बघा. टॅन ए ॲक्चुअली 2a आहे ते तर मला माहिती आहे. पण मी टॅन ए बोलतोय. टॅन बी, टॅन सी दॅट इक्वल्स टू टॅन 2a, टॅन 2b इंटू टॅन सी, टॅन 2c. सिंपल प्रॉपर्टी आहे आणि तोच प्रश्न या एक्झाममध्ये विचारलाय.
टार्गेटचं जुनं पुस्तक असेल ना हिरव्या कलरचं एम-सी-क्यूचं, तर या एक्झामचे प्रश्न बघितला ना तुम्ही टफ आहेत. पण गंमत बघा. टॅन ए प्लस टॅन बी प्लस टॅन सी ची तर व्हॅल्यू ही असते ना. टॅन ए इंटू टॅन बी इंटू टॅन सी. म्हणजे याची व्हॅल्यू हीच असते. मग या व्हॅल्यूला त्याच व्हॅल्यूने डिव्हाईड केलं तर आन्सर 1 येणार आहे. हां, पण हा प्रश्न बघा ना. एम-एच-टी सी जरा ब्लर दिसतंय, पण तुम्ही जरा झूम करून बघा 2020 आहे. याचं उत्तर मला तर इथंच मिळालंय, की आपल्या टेक्स्ट बुकमधलं आहे. टेक्स्ट बुकचे रिलेटेड क्वेशन्स इथं आहेत आणि सगळ्या सांगू का हे एक्सरसाइज 3.5 या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, ह्या इम्पोर्टंट आहेत. त्यात अजून काही बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत, ज्या सोडवून दिल्यात पुस्तकात एक्सरसाइजच्या अगोदर. मग हे मी एक्सप्लेन करायला आहे ना, माझा अनुभव इथं तुम्हाला उपयोगी पडतोय ना. हां, अनुभव उपयोगी पडतोय. गेल्या जुना क्रॅश कोर्स बघितला, टोटल 512 कंटेंट आम्ही प्रोव्हाईड केलाय. म्हणजे त्यात त्या नोट्स असतील, नोट्स म्हणजे टेस्टचे सोल्युशन्स लक्षात घ्या. रेडीमेड नोट्सच्या विरोधात आहे मी लक्षात घ्या. कधीही नाही. तुम्ही स्वतःहून प्रॉब्लेम प्रत्येक सॉल्व्ह करायचा, तुम्ही नोट्स तयार करायच्या. ओके. बरं आता महत्वाचं, खूप महत्वाचं. एवढा कंटेंट आहे आणि फी फक्त 3,000 आहे बरं का लक्षात घ्या. फक्त 3,000 क्रॅश कोर्सची फी आहे. मे पर्यंत कोर्स चालणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं पुढची स्लाईड घेऊया. बघा इथं हा प्रश्न जो आहे ना, तो जम्मू-काश्मीर सी-ई-टीमध्ये 2005 ला आलाय, पण तो आपल्या सिलॅबसवरती बेस्ड आहे. गंमत इथं एवढीच आहे, की टॅन थिटाची व्हॅल्यू बी/ए आहे इथं आणि इथं ए/बी चालेल ना? मग तो जर प्रश्न आपण सोडवला तर हा काय अवघड आहे? इथं कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. 1 - टॅन स्क्वेअर अपॉन 1 + टॅन स्क्वेअर. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 टॅन थिटा अपॉन 1 + टॅन स्क्वेअर थिटा आणि टॅनची व्हॅल्यू ए/बी टाकायची. एकूण एक जमणार आहे. एकूण एक सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत तुमच्या. हा सुद्धा प्रश्न 1, 2, 3, 179 पटकन तुम्ही सांगणार आहे आन्सर 0 येते. रिझन काय? 1, 2, 3 केल्यानंतर कुठेतरी कॉस 90 येईल ना आणि कॉस 90 जर 0 असेल तर सगळं 0 येणार ना. पण हे तुम्ही मॅथ्सचं दाखवताय. टिपिकल ए टॉपिक दाखवताय. नाही. डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन असू दे, कुठलंही असू दे, आलेला प्रत्येक प्रश्न हा जुनाच आहे. ठरलेलाच आहे. नवीन काय तयार केलेले प्रश्न नाहीयेत. मग इथं मी आहे तुमच्या बरोबर. 100च पर्सेंटाइल पाहिजे स्कोर. केमिस्ट्रीत तुम्ही कुणीही 40च्या खाली नाही येणार. मी सांगितल्याप्रमाणे केलं तर. टार्गेट तर 50च आहे रे. पण 40 पण चांगला स्कोर आहे. त्याच्यापेक्षा जास्तच पडणार आहेत आपल्याला. मग मॅथ्समध्ये 80 पडले, केमिस्ट्रीमध्ये 40 पडले. इथेच आपला 120 98 पर्सेंटाइल झालं. पण फिजिक्सचं तर बोनस असणार आहे लक्षात घ्या. बरं आता इथं बघा गंमत. ही खरी गंमत आहे बरं का. 1991, 2006, 2005, जे-ई-ई, वेस्ट बेंगॉल जे-ई, आय-आय-टी 1988 त्यावेळेस मी फक्त 3री ला होतो लक्षात घ्या. तुम्ही तर नव्हताच. बरोबर आहे ना लक्षात घ्या. 1988 ला म्हणूया आपण. तर हा क्वेशन आणि हा क्वेशन आपल्या सी-ई-टीतला सेम आहे का बघा बघू. फक्त इथं अल्फा, इथं ए आहे बाळांनो. टॅन ए, टॅन 2 ए, टॅन 4 ए, कॉट 8 ए. आहे का? तोच क्वेशन आहे. पण गंमत मला सांगायची आहे तुम्हाला. 2020 लिहिलंय. इथं 2021 आहे. सलग रिपीट होतायत क्वेशन, सलग. मग मला सांगा त्या रेडीमेड नोट्स काय कामाच्या आहेत? मग पुस्तक घेतलं काय नोट्स काढलं काय? दुसऱ्याच्या नोट्स घेतल्या. काय उपयोग आहे? स्वतः पाहिजे लिहिलेलं. आपल्या क्रॅश कोर्समध्ये डेरिव्हेटिव्ह आपण 100 प्लस न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेतले. पी-वाय-क्यूज आणि ट्रिग्नोमेट्री पण आय थिंक 70-80 च्या आसपास न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलेलेच आहेत लक्षात घ्या. बरं मग हा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम. हा तर आपला फेव्हरेट आहे हा प्रॉब्लेम. त्याची व्हॅल्यू किती आहे बघा. sin π/2 आहे ते म्हणजे 1 व्हॅल्यू आहे त्याची लक्षात घ्या. आणि हे व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम असते. म्हणजे यानं जर याला मल्टिप्लाय केलं तर sin स्क्वेअर π/14 आहे. तर sin स्क्वेअर नाही तर sin स्क्वेअर येणार. तर साइनचं कॉसमध्ये कन्व्हर्ट करा आणि आणखीन एक शॉर्टकट आपल्या क्रॅश कोर्समध्ये घेतलाय आपण. cos A, cos 2A, cos 4A, cos 8A. शेवटी cos तुम्हाला माहितीच आहे. 2n-1a असं असेल तर त्याला आपण एक फॉर्म्युला आहे. बरं हे तुम्हाला माहितीच नाही. तुम्हाला कशाला? मी पण सांगतो मी नेहमी अभ्यास करत असतो नेहमी. आणि तुम्हाला सांगतो YouTubeवर सॉरी आपल्या ह्याच्यावरती Play Storeवरती एवढ्या ॲप्लिकेशन्स आहेत ना, ज्यात पी-वाय-क्यूज दिलेत, ते तुम्ही करू शकताय. पण त्यातले ॲन्सर्स तुम्हाला समजणार नाहीत. मिस्टेक असलं तर काहीच कळणार नाहीये. आहेत मिस्टेक आणि आम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं सांगतोय. मग मगाशी नंबर दिला होता. डिस्क्रिप्शनमध्ये मी कुलकर्णी सरांचा पण नंबर देतो. ओके. तुम्ही कुठल्याही नंबरवर कॉल करू शकताय आणि तुम्ही तुमचे डाउट्स विचारा. मग टार्गेट काय सांगा? 100 पर्सेंटाइल. काहीही काळजी करायची गरज नाहीये. मी आहे तुमच्या बरोबर. आपले सगळे आपण पी-वाय-क्यूज कव्हर करतोय. फक्त प्रामाणिकपणे अभ्यास करणं गरजेचं आहे.
असं होणारच नाही, की तुम्ही नुसतं क्रॅश कोर्स घेतलाय सह्याद्री ट्युटोरियल्स वरून, व्हिडिओ बघताय तुम्ही निवांत आणि नाही आता मला चांगले मार्क पडणार. नाही. व्हिडिओ लेक्चर एकदाच बघायचं. तेव्हा ते लिहून काढलंच पाहिजे. त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेच पाहिजे. त्याची पुन्हा रिव्हिजन केलीच पाहिजे. तेव्हा यश मिळणार आहे आणि मिळणारच आहे. ऑल द बेस्ट.